नमस्कार. अनुदीप विदर्भ न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण हा न्यूज चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर अनुदीप विदर्भ चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आपण आपल्यासाठी न्यूज चॅनल घेऊन आलेला आहे एक राजकीय बातमी. ती अशी की किशोर गजबी यांना वंचितचे समर्थन मिळताच गावागावात भीमसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. भीमसैनिकांमध्ये एक नव्याने चैतन्य निर्माण झाले आहे. आता फक्त भीमाचं रक्त असं म्हणत गावागावातला भीमसैनिक आता कामाला लागलेला आहे. अनेक वर्ष ज्यांनी काँग्रेसमध्ये काम केले, मात्र त्यांच्या असं लक्षात आलं की काँग्रेसमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला निवडणुकीच्या वेळेस मतदान करण्याचा अधिकार मिळतो, मात्र जेव्हा केव्हा उमेदवारी देण्याची वेळ येते तेव्हा काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष भीमसैनिकांना उमेदवारी नाकारत असल्याचे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सर्वांच्या लक्षात आले. आणि त्यामुळे काँग्रेस आणि बीजेपीमध्ये जे भीमसैनिक काम करत होते त्यांनी आता ठरवलं की आता आपल्याला आपल्या रक्ताचा, आपल्या हक्काचा, संविधानाचा जाणकार, प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेला, ज्यांनी प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजाची अनेक वर्ष सेवा केली अशा उच्च विद्याविभूषित आणि माजी सनदी अधिकारी असलेल्या रामटेकच्या रणांगणामध्ये एकमेव IAS अधिकारी असलेल्या किशोर गजबी यांनाच लोकसभेमध्ये पाठवण्याचा निर्धार रामटेकच्या मतदारांनी केलेला दिसत आहे. आणि ते त्या पद्धतीने घराघरामध्ये जाऊन किशोर गजबी यांचा प्रचार करत असल्याचे चित्र रामटेकच्या लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये आपणास पाहावयास मिळते आहे. त्यांनी सर्वांनी असं ठरविलेलं आहे की आता फक्त आपण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे नेणाऱ्या आणि संविधानाच्या पद्धतीने चालणाऱ्या, संविधानाचा अभ्यासक असलेल्या, संवैधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी सक्षम असलेल्या किशोर गजबी यांना लोकसभेच्या सभागृहामध्ये पाठवण्याचा निर्धार रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामधील भीमसैनिकांनी केलेला दिसतोय. त्या पद्धतीने ते आता कामाला लागल्याचे चित्र रामटेकच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे. कुई तालुक्याचा जर आपण विचार केला तर कुई तालुक्यामध्ये गेली 32 वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करत असलेले राजानंद कावळे, जे की नागपूर जिल्ह्याच्या कामगार सेनेचे संघटनेचे सुद्धा अध्यक्ष आहेत, त्यांनी यावेळी माजी सनदी अधिकारी किशोर गजबी यांना लोकसभेत पाठवण्याचा चंग बांधलेला आहे. आणि ते उमरेड विधानसभा क्षेत्रामध्येच नव्हे तर रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये संपूर्ण भागामध्ये फिरून किशोरजी गजबी यांचा प्रचार करीत आहेत. लोकांना किशोरजी गजबी यांच्या कार्याची महती समजावून सांगून आपण किशोर गजबी यांना जर लोकसभेत पाठविले तर आपल्या संपूर्ण रामटेक लोकसभा क्षेत्राचा कसा विकास होऊ शकतो, कारण त्यांना प्रशासकीय अनुभव आहे, त्यांच्याकडे अनेक योजना आहेत, या क्षेत्रातल्या संसाधनाचा कसा उपयोग करून घेता येईल याचा त्यांच्याकडे ॲक्शन प्लॅन आहे. ही माहिती प्रत्यक्ष घराघरामध्ये जाऊन, मतदारांपर्यंत जाऊन राजानंद कावळे हे लोकांना समजावून सांगत आहेत. त्याचप्रमाणे कुई तालुक्यात एक प्रभावी व्यक्तिमत्व असलेले वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि माजी सरपंच अशोकजी रामटेके हे सुद्धा आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी किशोरजी गजबी यांना वंचित बहुजन आघाडीने समर्थन दिले असल्यामुळे आणि रामटेकचा उमेदवार अर्थात शंकरजी चहांदे यांनी माघार घेऊन किशोर गजबी यांना समर्थन दिले असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कुई तालुक्यातील पदाधिकारी असलेले अशोकजी रामटेके हे किशोरजी गजबी यांच्या प्रचाराकरिता रात्रंदिवस फिरत आहेत. किशोरजी गजबी यांच्या कार्याची जाणीव लोकांपर्यंत पोहोचवून देऊन आपण आता जर समजा आपल्याला आपल्या सर्वांचं हित बघायचं असेल, सर्वांचा विकास करायचा असेल, रामटेक विविध लोकसभा क्षेत्रामध्ये बेरोजगारी दूर करायची असेल, शिक्षणाचे उच्च दर्जाचे शिक्षण लोकांना मिळवायचे असेल, आरोग्याच्या सुविधा प्राप्त करून घ्यायच्या असतील तर एक अत्यंत हुशार
संविधानाचा जाणकार, प्रशासकीय अनुभवी आणि ज्यांना सरकारी योजनांची खळानखळा माहिती असलेली व्यक्ती, उच्च विद्याविभूषित व्यक्ती आपण लोकसभेमध्ये पाठवली पाहिजे. अशा प्रकारची माहिती मतदारांना समजावून सांगण्यामध्ये आता व्यस्त दिसत आहेत अशोक रामटेके. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबतच रमेश उके, सुरेश चव्हाण, विशाल भैसारे, अनुराधा चव्हाण, मीनाक्षी भोतमांगे असे शेकडो कार्यकर्ते किशोरजी गजभिये यांच्या प्रचाराकरिता रामटेकच्या कानाकोपऱ्यामध्ये घरोघरी फिरून मतदारांना किशोरजी गजभिये यांच्या कामाचा अनुभव, त्यांच्या शिक्षणाची माहिती, त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती आणि त्यांना आपण लोकसभेमध्ये पाठवलं तर या लोकसभेचा प्रत्येक मतदाराचा कसा फायदा होऊ शकतो, त्यांचं जीवनमान कसं बदलवू शकतात, त्यांच्याकडे काय उपाययोजना आहेत, ह्या सर्व माहिती घराघरामध्ये मतदारापर्यंत जाऊन सांगण्याचे काम रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये आता वंचित बहुजन आघाडीची लोक, बहुजन बांधव, बौद्ध बांधव, युवा वर्ग, बेरोजगार असलेले लोक हे सगळ्यांनी मिळून किशोर गजभिये यांच्या प्रचारामध्ये व्यस्त आपल्याला दिसत आहेत. आणि यावरून आता आपल्याला असं म्हणता येतं की रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये आता तिहेरी रंगत होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने दिलेले महायुतीचे उमेदवार राजू पारवे आणि आता एक दमदार व्यक्तिमत्व असलेले, वजनदार व्यक्तिमत्व असलेले आणि वंचित बहुजन आघाडीचे समर्थित असलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये हे मात्र आता या दोन्ही उमेदवारापेक्षा वरचढ ठरत असल्याचं चित्र आता रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यामुळे आता रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये